श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। कसे आहेत सगळे? आज आहे गुरुवार, म्हणून सगळ्यांना शुभ गुरुवार आणि सगळे मजेत असणार, आनंदी असणार अशी अपेक्षा करते। तर आजचा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे की प्रकट दिन जो आहे, प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला सेवा काय करायच्या आहेत आणि महाराजांचा अभिषेक, कोणते मंत्रस्तोत्र बोलायचे आहेत, महाराजांना नैवेद्य काय दाखवायचे आहेत, हे सगळी माहिती आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर व्हिडिओ हा न स्किप करता पूर्ण व्यवस्थित समजून घ्या। 2-3 व्हिडिओ बनवण्यापेक्षा एकच हा मोठा जरी झाला व्हिडिओ तरी चालेल, पण व्यवस्थित माहिती येऊन जाईल एका व्हिडिओमध्ये। तर आपल्याला प्रकट दिनाच्या दिवशी कुठल्या कुठल्या सेवा आपण करू शकतो ते मी तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात आधी सांगेल की आम्हाला सुत्तक कालावधी चालू असल्यामुळे ना पूजा होत आहे, सगळ्या काही गोष्टी म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच माहिती की सुत्तक असल्यामुळे करू शकत नाही, पूजा करू शकत नाही, टिकली वगैरे मी लावत नाही। तर तुम्हाला सांगेल 10 तारखेला प्रकट दिन आहे। प्रकट दिन म्हणजे काय? महाराज जे ते कर्दळी वनातून प्रकटले होते त्या दिवशी, मग प्रकट दिन साजरा केला जातो। प्रकट दिन हा पहिल्यांदा दादाबुवा जे होते बघा, स्वामी चरित्र आपलं जे ग्रंथ आपण वाचन करत असतो त्यांनी बघा मुंबई शहरामध्ये पहिल्यांदा प्रकट दिन हा साजरी केला होता। हे आपलं स्वामी चरित्र ग्रंथामध्ये दिलेलं आहे। तर प्रकट दिन म्हणजे महाराज प्रकटले होते कर्दळी वनामध्ये। तर आपल्या सगळ्यांनाच ती कहाणी माहिती, स्वामी सेवकरी जेवढे सगळ्यांनाच ती आपली कथा जी आहे ती सविस्तरपणे माहिती आहे। म्हणून आपल्याला दिवाळीपेक्षाही कितीतरी पटीने जास्त म्हटलं तरी चालेल, आपल्याला प्रकट दिन हा खूप खूप आतुरतेने आपण वाट बघत असतो आणि तो साजरा करत असतो। तर आपल्याला प्रकट दिनाच्या दिवशी सकाळी लवकर शुचिर्भूत उठायचं आहे। उठल्यानंतर आपल्याला आपलं जे मेन जे दरवाजा असतो तो स्वच्छ करायचा, उंबरठा लेपन वगैरे त्या आपण नॉर्मल ज्या गोष्टी करत असतो त्या प्रकारे आपल्याला सणाच्या दिवशी आपण जे काही करतो ते आपल्याला करायचे। त्याच्यानंतर सांगेल महाराज सगळ्यांच्या घरात सांगेल, ज्यांच्या घरात महाराजांची मूर्ती किंवा फोटो नसेल, जे सेवेकरी असतील त्यांना सांगेल मी सगळ्यात आधी सांगेल की तुमच्या घरात मूर्ती किंवा फोटो असणं खूप 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 आवश्यक आहे। म्हणून तुमच्या घरी जर नसेल तर मी हात जोडून सांगेल तुम्हाला की नक्कीच मूर्ती किंवा फोटो आणा, कारण महाराजांचं अनुष्ठान आपल्या घरात असणं खूप महत्त्वाचं आहे। तुम्ही नॉनव्हेज खात आहेत मग म्हणून मी आणत नाहीये हे कारण नाहीये। तुमची मनातली श्रद्धा, मनातला भाव खूप असला ना तर तुम्हाला सांगते मी नक्कीच काही अडचण येत नाही, हे लक्षात घ्या। म्हणून तुम्ही नक्की आणा। आपण नियम सगळं पाळून आपण सेवा करत असतो, माझ्या घरात देखील बनत असतं। तर या गोष्टी मनातून काढा आणि सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल जे कोणी सेवेकरी असतील त्यांना सांगेल की फोटो किंवा मूर्ती आपल्या घरात असणं खूप आवश्यक आहे। तर आता आपल्या विषयाला सुरुवात करते। स्वामी समर्थ महाराजांची जी मूर्ती किंवा फोटो असेल आपल्या घरामध्ये, तर महाराजांची मूर्ती असेल तर आपल्याला अभिषेक करायचा आहे महाराजांच्या मूर्तीचा। महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक करत असताना आपल्याला पुरुष सूक्त जे आहे, पुरुष सूक्त हे 16 वेळा म्हणायचं आहे। वेळ अभावी आपल्याला सेवा करायच्या आहेत, ठीक आहे। महाराज काही बोलत नाही की माझ्या एवढी सेवा करा किंवा तेवढी करा, पण तुम्हाला सांगेल जेवढी जास्त प्रमाणात सेवा होईल तेवढं चांगलं। म्हणून 16 वेळा आपल्याला पुरुष सूक्त बोलायचं आहे, 16 वेळा स्त्री सूक्त बोलून आणि पवमान सूक्त जे आहे ते आपल्याला नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे। तर हे तिघी सूक्त जे आहेत हे बोलून महाराजांचा अभिषेक करायचा आहे। आता महाराजांचा अभिषेक कशाने करायचा ताई? हे बघा, तुमच्या इच्छेनुसार तुम्ही करा, दुधाने करा, पाण्याने करा, पंचामृताने करा, ठीक आहे, तुपाने करा, सदाने करा, मधाने करा, कशानेही तुम्ही अभिषेक करू शकतात महाराजांचा। तुमचा भाव खूप महत्त्वाचा आहे। मी असाच अभिषेक करते, मी त्याचाच करेल हे महत्त्वाचं नाही आहे। तुमचा भाव किती महत्त्वाचा आहे तो खूप महत्त्वाचा आहे। पूर्ण मनापासून अभिषेक करायचा आहे। आणि तुम्हाला सांगेल उठणं वगैरे असेल तर उठणं लावा, नंतर म्हणजे या प्रकारे आंघोळ, गरम पाणी, थोडंसं कोमट पाणी जसं आपण करत असतो त्या प्रकारे आपल्याला गुरूंची सेवा त्या दिवशी करायची आहे। गुरूंचे चरण आपल्याला धुवायचे असतात, तर आपल्या घरात तर प्रत्यक्ष गुरुच असतात, त्यामुळे गुरूंचा अभिषेक आपल्याला करायचा आहे। आता फोटो आहे ताई मग मी ह्या सेवा करू शकत नाही किंवा अभिषेक करू शकत नाही, तर काही हरकत नाही। फोटो आहेत, गोमूत्र शिंपडा, आपण पाणी शिंपडा, नंतर आपलं गुलाबजल असेल, गंगाजल असेल ते शिंपडून आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे फोटो। तो फोटो पुसल्यानंतर आपण त्यांच्यासमोर बसून या सेवा आपण रुजू करायच्या आहेत, ज्या मी आता पुरुष सूक्त, स्त्री सूक्त आणि पवमान सूक्त सांगितलं ते, ठीक आहे। हे केल्यानंतर महाराजांचा मूर्ती किंवा फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा। पाट मांडला अगदी तरी चालेल, नाही पाट मांडला, देवघरामध्ये आपण मूर्ती फोटो ठेवलं तरीही चालेल।
तुमच्या इच्छेनुसार ते तुम्ही करा. पण आता मी तुम्हाला तोंडी सांगते सगळ्या सेवा आपण काय करायचे. पाठावर तुम्हाला मांडताला पिवळं वस्त्र टाका किंवा लाल असेल लाल टाका. तिथे महाराजांना विराजमान करा. विराजमान करायच्या आधी स्वस्तिक काढा, खाली स्वस्तिक तांदळाने काढा आणि त्याच्यावरती महाराजांना विराजमान करा. हळदी कुंकू टाका स्वस्तिकवरती तांदळांवरती. आणि नंतर मग आपल्या महाराजांना हिना अत्तर असेल तर हिना अत्तर लावायचंय. हिना अत्तर नसेल कुठलंही अत्तर असेल तेही लावलं अगदी तरीही चालेल. असं नाही की अत्तर नाही मग काय करू, तरीही चालेल. नंतर तुम्हाला सांगेल अष्टगंध असतो आपल्याकडे. अष्टगंध किंवा चंदन आपण लावायचंय महाराजांना. महाराजांच्या उजव्या पायाचा अंगठा जो असतो ना त्याला अष्टगंध आणि चंदन लावायची सवय करून घ्या. मी रोज लावत असते. त्याचा उपयोग काय ते मी नंतर सेवेचा एक व्हिडिओ बनवेल. आणि कपाळाला लावायचे. त्याच्यात वस्त्र असतील आपल्याकडे, वस्त्र परिधान करा महाराजांना. ह्या प्रकारे महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल, फोटोला देखील सेम असंच करायचं आहे. तर आपण विराजमान करायचे. महाराजांच्या डाव्या हाताला आपल्याला सगळ्यांना माहिती थोडं पाणी ठेवायचे महाराजांसाठी. उजव्या बाजूला खडीसाखरेचा नैवेद्य आपल्याला सकाळी दाखवायचा आहे. दूधसाखर दाखवा, खडीसाखर दाखवा अभिषेक झाल्यानंतर. आणि नंतर आपण मग महाराजांची आरती करायची आहे. आरती कुठलीही घ्या, तुम्हाला जी आरती येईल महाराजांची ती आरती तुम्ही करा. केंद्रात घेतात ती करा, नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये ती करा. किंवा यूट्यूबला असतात आपले पंचप्राण हे आतुर झाले करण्यात व आरती, खूप सुंदर सुंदर आरत्या आहेत. किंवा स्वामी समर्थ माझी आई, खूप आहेत सुंदर आरत्या, तर तीही लावली तुम्ही अगदी तरीही चालेल आणि आपण आरती करू शकतो. या प्रकारे आपल्याला आरती घ्यायची महाराजांनी. आता आरती झाल्यानंतर महाराजांच्या जवळ तुम्ही एक श्रीफळ ठेवू शकता. कलश, कोणी कोणी कलश मांडत असतं, कलश अगदी मांडला महाराजांच्या उजव्या बाजूला तरीही चालेल. किंवा मग एक श्रीफळ ठेवलं तरीही चालेल. फळ असेल आपल्या घरात ते ठेवलं अगदी तरीही चालेल. नैवेद्याला यथाशक्ती तुम्ही ठेवू शकतात. फक्त नैवेद्य ठेवत असताना तुळशीचं पान ठेवायला विसरू नका. त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल आपल्याला नैवेद्यासाठी महाराजांना आता काय बनवायचंय. महाराजांना यथाशक्ती म्हणजे काय, तर आपल्याला आपल्या गुरूंसाठी काय करायचंय ते आपल्याला बनवायचंय. आपल्या मनातल्या भावना काय आहेत आपल्या गुरूंसाठी ते आपल्याला करायचंय. कोण काय करतंय म्हणून आपण ते करायचं नाहीये. मग ताई तू हे करणार आहे तर मी पण ते करते किंवा तुम्ही ते करतात असं करायचं नाही. तुमच्या गुरूंसाठी तुम्हाला काय वाटतं त्या प्रकारे तुम्ही करायचंय. महाराजांना पुरणाची पोळी खूप आवडते म्हणून पुरणाची पोळी किंवा कांदे भजी, बेसनाचे लाडू जे असतात ते, काहीही शिरा असतो, उपमा, काहीही तुम्ही करू शकतात. महाराजांना जे आवडतं, तुम्हाला जे वाटतं की मला महाराजांसाठी आवडतं तो नैवेद्य तुम्ही दाखवायचा आहे. घेवड्याच्या शेंगा महाराजांना आवडतात तर ह्या तुम्हाला नैवेद्यामध्ये कुठलाही एक पदार्थ बनवला तरीही चालेल. अशा प्रकारे आपल्याला नैवेद्य बनवून महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्य दाखवत असताना तुम्हाला सांगेल की नैवेद्य कसा दाखवावा याचा व्हिडिओ मी नंतर टाकते. पण नैवेद्य दाखवताना तुळशीच्या पानाचा वापर आपल्याला नक्कीच करायचा आहे. हे झाल्यानंतर आता सेवा कुठल्या कुठल्या करायच्या आहेत ताई आपल्याला प्रकट दिनाच्या दिवशी. आता आपल्याला सगळ्यात आधी मी सांगेल की स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा एक पारायण आपल्याला पूर्ण करायचं आहे. एक पारायण म्हणजे एक पाठ पूर्ण 21 अध्यायांचं एक पारायण होतं. तर एक पारायण आपल्याला निश्चितच त्या दिवशी करायचंच आहे. वेळ नाही ताई आणि असं नाही मला जमत नाही हा बहाणा देऊ नका. वेळ काढणारा व्यक्ती कसाही कोणत्याही प्रकारे काढत असतो. सकाळी 5 पासून तर रात्री 12 पर्यंत आपण केव्हाही हे पारायण करू शकतो. त्याला काही एक नियम अटी काहीच नाही. फक्त दुपारी 12 ते 12:30 हा कालावधी आपल्याला स्किप करायचा आहे. बाकी तुम्ही दिवसा कधीही करा, सकाळी करा, ड्युटीला जात असणार तर रात्री करा झोपायच्या आधी, पण करायचं. 11 माळी जप हा आपल्याला करायचाच आहे. जपाला खूप महत्त्व आहे. मी अदरवाईज तुम्हाला सांगत असते एक माळ केला तरी चालेल, पण मी बोलणार नाही. प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला 11 माळीच जप करायचा आहे. तारक मंत्र आपल्याला 11 वेळाच बोलायचा आहे. तारक मंत्र बोलायला काही जास्त कालावधी लागत नाही म्हणून सांगेल 11 वेळाच तुम्हाला तारक मंत्र हा बोलायचा आहे. नंतर सांगेल ज्यांचं गुरुचरित्र जी अवतरणिका आहे नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये दिलेली आहे, तर गुरुचरित्र पारायण करायला जमलं नाही तर त्यांना सांगेल की त्यांनी गुरुचरित्र अवतरणिका जी आहे नित्यसेवेच्या ग्रंथामधील ती अवतरणिका तुम्ही वाचन करायची आहे. ठीक आहे. ज्यांचे पारायण चालू आहे स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे, त्यांनी जी सेवा केलेली आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करायची आहे. ठीक आहे.
जी पण सेवा आहे म्हणजे त्या दिवशी त्यांची सांगता येईल कोणाकोणाची, किंवा सांगता नाही जरी आली त्या दिवशी आपण पारायण करणारच असतो, किंवा दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी सांगता येत असते संकल्पयुक्त असेल तर, किंवा गुरुचरित्राचं असेल पारायण कोणाचं चालू असेल तर ती सेवा तुमची अर्पण होऊन जाईल महाराजांच्या चरणी. त्यामुळे तुम्ही या सेवा म्हणजे गुरुचरित्र अवतरणिका नाही केली तरी चालेल, कारण तुम्ही ऑलरेडी गुरुचरित्राचं पारायण करत आहात, त्यामुळे नाही केली तरीही चालेल. तर गुरुचरित्र अवतरणिका आपल्याला वाचन करायची आहे एक वेळा. नंतर सांगेल दत्त बावनी देखील तुम्ही वाचू शकतात, किंवा स्वामी समर्थ महाराजांचे 1000 सहस्रनामावली आहे ती देखील तुम्ही वाचन करू शकतात. नंतर तुम्हाला सांगेल सुंदर असा गुरुचरित्र सार आहे, तो आपल्याला त्या दिवशी वाचन करायचा आहे. जगद्वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना, अनन्य भावे शरणागत मी, भवभयवारण तुम्हीच ना. हा जो सार आहे हा आहे गुरुचरित्र सार आहे. आपल्याला हा नक्कीच एक वेळा वाचा असं सांगेल. गुगलवर सर्च करा, तुम्हाला मिळून जाईल. मला जमलं तर मी नक्कीच छोटासा व्हिडिओ बनवून टाकेल, जर जमलं तर सांगते तुम्हाला, कारण मी हे नित्य वाचत असते, वाचन करत असते. थोडी चुकभूल झाली तर माफ करत जा. एक प्रयत्न असतो, कारण नवीन सेवेकरी जे असतात त्यांच्या तोंडात शब्द येण्यासाठी मी हा एक प्रयत्न करते की माझ्यासोबत सगळे बोललात ना, तुम्ही 2-3 वेळा बोललात ना, ऑटोमॅटिक तुम्हाला यायला लागेल. तर नक्कीच टाकेल. तर गुरुचरित्र सार देखील तुम्ही बोलू शकतात. या प्रकारे आपल्याला ह्या मेन सेवा ज्या आहेत ह्या तुम्हाला करायच्या आहेत, आणि दिवसभरात तुम्हाला जप करायचं आहे. कोणाची निंदा नालस्ती करायची नाही, कोणाला वाईट बोलायचं नाही, कोणाशी घेणं देणं नाही आहे. आपली सेवा तो दिवस फक्त आपल्याला गुरूंचरणी अर्पण करायचे. आपली जी सेवा आहे ती गुरूंच्या चरणी अर्पण करायची. जमलं तर तुम्हाला सांगेल मठ किंवा केंद्र असेल आपल्या घराजवळ, तर त्या दिवशी नक्कीच भेट द्यायला जा, महाराजांना भेटायला जा त्या दिवशी, आणि नक्कीच तिथे सेवा रुजू करा. तुमच्याकडनं आपण बोलत असं बघा, दत्तधामावर जर आपण म्हणजे पारायण केलं तर अति उत्तम, त्याचं फळ अनन्यसाधारण असतं, खूप पटीने आपल्याला पुण्य मिळत असतं. म्हणून मठात जाऊन पण तुम्ही पारायण कुठलीही सेवा रुजू करू शकतात, किंवा 11 माळी जप तुम्ही मठात पण करू शकतात. नसेल मठ जवळ दत्त मंदिर असेल तुमच्या घराजवळ, तर दत्त मंदिरात जाऊन देखील तुम्ही ही सेवा रुजू करू शकता. तुमच्या याच्यानुसार कुठलीही एक सेवा घ्या. याच्यातली ह्या मेन सेवा ज्या आहेत महाराजांच्या ह्या मी तुम्हाला सांगितल्या, ह्या सेवा नक्की रुजू करा असं सांगेन मी तुम्हाला. आणि ही होती माहिती आपली प्रकट दिनाविषयी. प्रकट दिनाच्या दिवशी अशा प्रकारे आपल्याला जे आहे तो साजरा करायचा आहे. आरती म्हटलं तर आरती दोघी वेळा आरती घ्या, सकाळी आणि संध्याकाळी. नैवेद्य आपण दोघी वेळा दाखवला तरी चालेल, एक वेळा दाखवला तरी चालेल. अजून बऱ्याच महिलांचा किंवा कोणाचा मेसेज वगैरे येईल की ताई उपवास करायचा का, तुम्हाला जमलं वाटतंय तर नक्कीच तुम्ही उपवास देखील करू शकतात. प्रकट दिनाला नाही केला तरी चालतो, आणि केलं तुम्हाला वाटलं मनाला की मला करायचं आहे तर करू शकतात तुम्ही. प्रकट दिनाच्या दिवशी उपवास देखील करू शकतात. संध्याकाळी तुम्ही उपवास म्हणजे अन्नग्रहण करू शकतात. सकाळी एक उपवास करायचा, संध्याकाळी उपवास सोडू शकतात. या पद्धतीने उपवास देखील आपण करू शकतो. तर आपल्याला जेवढ्या जास्तीत जास्त सेवा करता येतील तेवढ्या करायचे त्या दिवशी, एवढं सांगेल. चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन विषयासोबत. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.